हरि ओम। हरि केशव हरि गोविंदा हरि नारायण हरि ओम। हरि सुंदर नंद मुकुंदा हरि भगवान ब्रह्मदेवांचा गर्व परिहार। आता गोपाळांच्या काही लीला आपण काल्याच्या कीर्तनासाठी ठेवावं लागतील की नाही? हा हा तर आणि भगवंताच्या लीला ज्याला तुम्ही खोड्या म्हणता ना, भगवंताच्या खोड्या म्हणतात, खोड्याने त्या लीला आता ज्याच्या झाल्या त्या खोड्याच झाल्या म्हणा, ज्याच्या केल्या ना प्रत्यक्ष त्याच्या तर लीला विग्रह भगवान परमात्म्याचा आता खूप आहे ते, म्हणजे असं आहे की खरं म्हणजे हरी अनंत, हरी कथा अनंत। आता मला एक प्रश्न पडतो की एक दिवसामध्ये काय काय सांगायचं बाबा, काय काय सांगायचं? माझ्या पुढे प्रश्नच आहे ना, म्हणले मग पहिल्या दिवसापासून कमून नाही सांगितलं? मग ते पात्र तर निदान तुम्हाला वाढून तर द्यावं लागेल की ना। आता असे आबासाहेबासारखे माणसं इकडे, आमच्या ताई आहेत, महाराज इकडे, मग ते थोडंसं त्याची पार्श्वभूमी तर सांगावी लागते ना। लगेच भगवान परमात्मा चोऱ्या करायला लागला हे चालतंय का? असं नाही चालत। त्याची लीला समजावून घेण्याकरिता अगोदर त्याची ती पूर्वपीठिका मांडावी लागते, लगेच काही खोड्यात ते। आणि मग ते न कळल्यामुळे ना ते भगवंताला जे सगळं विद्रूप चित्रण केलंय ना, मग ते काय तमासगिराने त्याच्या पद्धतीनं केलंय, कोणी काय असे। आता भागवतामध्ये राधेचं नाव नाही भागवतामध्ये, परंतु सगळ्या संतांनी राधेचं तोंड भरून वर्णन केलेलं आहे। असं म्हणतात बुवा की म्हणजे राधेचं नाव घेतलं तरी व्यासांना म्हणा, शुकमुनींना म्हणा समाधी लागायची असं म्हणतात। एवढं राधेची भक्ती होती। पण आता त्या भक्तीचं मला नाही वाटत आता आपण इकडे राधाकृष्ण म्हणजे भक्तीचं काही लोक तसा त्याचा अर्थ घेतात असं मला तर काही दिसत नाही, वाटत नाही मला। कधी माझा तो दोष असू शकतो म्हणा, पण असं आहे की आपल्या हरिविजय ग्रंथामध्ये ते वर्णन आलंय, त्यालाही प्रमाणभूत ग्रंथ मांडलेला आहे हरिविजयाला। आपल्या हरिविजय माहिती ना, तर त्याच्यामध्ये असं वर्णन आलेलं आहे की एकदा स्वर्गाचे अधिपती इंद्र आणि त्यांची पत्नी शची हे दोघं जण वैकुंठामध्ये गेले आणि तिथे भगवान परमात्मा शेषशायी निद्रिस्त होते आणि लक्ष्मी ही भगवंताच्या पायाजवळ बसलेली होती। माऊली म्हणतात ना, ती पाय धुवाया योग्य झाली लक्ष्मी। आता जी शची होती ना, इंद्राची पत्नी, तिच्या मनामध्ये असं एक किंतु असा आला की ही जागा जर मला मिळाली असती तर लक्ष्मीची। मी मगाशी प्रमाण सांगितलं, न सांगता तुम्हा कळो येते अंतर। भगवान म्हटले काय काळजी करायचं नाही, शची जेव्हा मी कृष्णावतार घेईन ना त्यावेळेस तुझी इच्छा पूर्ण होईल। आणि म्हणून स्वर्गाधिपती इंद्र त्यांची पत्नी शची ही राधा होऊन आलेली आहे गोकुळामध्ये भक्तीच्या रूपामध्ये। आलं लक्षामध्ये? म्हणजे तिची इच्छा होती ती भगवंताने या जन्मामध्ये पूर्ण केलेली आहे। परंतु लोकांना काही माहीत नसतं, काही त्याचा अभ्यास करत नाहीत आणि काहीतरी वेगळं लोक काहीतरी बोलतात। असो, आपल्याला तिकडे काही जायचं नाही त्या याच्यामध्ये। तर भगवंताने मग हे ज्या काही त्याच्या लीला होत्या, खोड्या होत्या, तर मग याला कंटाळून आता आपण ते काल्याच्या कीर्तनात थोड्याशा ते सगळं वर्णन पाहणार आहोत, कारण सांगणारे आपण ते ऐकणारे तुम्हीच इथे आहे की नाही? का काल्याच्या दिवशी संपूर्ण गावातील लोक निदान प्रसाद असं पण नाही काही, 4-2 येतील आता गावाकडून म्हणा। आज जसे आमचे गोरखबाबा आले तेव्हा आपण महाराज आले, तर मग
भगवंताने काय केलं, काही गोपाळ आणि त्यांची संघटना तयार केली आणि मग दही दूध सगळं भगवंताने अगदी पोटभर सगळ्यांना खाऊ घातलं. आता एक वर्णन त्याच्यामध्ये असं येतं की रामजन्मामध्ये ही जी वानर होती ना, म्हणजे हे थोडं वेगळं सांगतो तुम्हाला मी, म्हणजे तुम्ही जे ऐकलं त्याच्यापेक्षा हे थोडं वेगळं आहे. तर ती जी वानर होती ना, 18 पद्म वानर, तर त्यावेळी भगवंताला त्यांनी खूप मदत केली रामजन्मामध्ये. पण भगवंताला त्यांची काही म्हणजे त्यांना खाऊ पिऊ घालता आलं नाही, म्हणजे घालण्याचा प्रयत्न केला पण ती वानरच ना हो. मग शेवटी ती वानर, म्हणजे असं एका महात्म्याचं म्हणणं आहे की ती वानर गोपाळ होऊन आली होती. त्याच्यामध्ये काही देव पण होते, काही ऋषी पण होते आणि ही वानर पण आली होती आणि म्हणून त्यांना पोटभर भगवंताने खाऊ पिऊ घातलं, दही दूध तूप लोणी. आणि त्या गवळणीची अवस्था तर अशी आहे की त्यांना भगवान परमात्म्याचा, आता ह्या गवळणी म्हणजे काही सामान्य नाही, त्याचं सुद्धा वर्णन आपण काल्याच्या दिवशी पाहणारच आहोत बरं का. कोणी लेकी कोणी सुना, कोणी एकी स्वतंत्र, कोणी एकी स्वतंत्र, कोणी एकी स्वतंत्र, कोणी एकी कोणी सुना, कोणी एकी स्वतंत्र, कोणी एकी कोणी सुना, कोणी एकी स्वतंत्र, कोणी एकी कोणी सुना, कोणी एकी स्वतंत्र. कोणी लेकीच्या रूपामध्ये होत्या, कोणी सुनेच्या रूपामध्ये होत्या आणि कोणी स्वतंत्र म्हणे कोणी सासवाच्या रूपामध्ये होत्या. म्हणजे लेकी पण होत्या, सुना पण होत्या, लेकी सुना आणि कोणी सासवाच्या रूपामध्ये होत्या. आलं लक्षामध्ये. आता ह्या गवळणीला भगवान परमात्म्याचं एवढं वेळ लागलेलं होतं ना, ते जेव्हा दही दूध घेऊन मथुरेला जायचं ना, दुडीवर दुडी गवळणी साथे निघाल्या, दुडीवर दुडी गवळणी दही घ्या दूध घ्या असं नव्हतं म्हणत. मग गोविंद घ्या, दामोदर घ्या आणि मग त्याचा परिणाम काय व्हायचा, तव तव हासती मथुरेच्या गे. हे कळलं तुम्हाला पण? मथुरेतल्या स्त्रिया त्यांना हसायच्या का, आणलंय दही दूध विकायला, म्हणतात काय हे वेड्या झाल्यात म्हणायचं. आलं का लक्षामध्ये? तव तव हासती मथुरेच्या गे. मथुरेत गवळणी नव्हत्या, तिथल्या स्त्रिया यांना हसायच्या ह्या गवळणीला. आलं लक्षामध्ये गवळणी. हा आता भगवान परमात्मा गोपाळ आणि मग त्यांना काम काय दिलं, गाई चालण्याचं. हा कंटाळे काय तुम्ही थोडे सावध बसाल. अजून अजून इकडे काय आता उद्योग धंदा तर करू दे, काय पोट पाण्याचं मग लग्नाचं पाहू ना आपण. हा एवढं काय गडबड नका तुम्ही. तेव्हा इकडे कॅमेरा चालू आहे बरं का, झोपू नका. गावात दिसतंय सगळं तुमच्या. हे बाई इथं लाईव्ह मग पहा. छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटी छोटी
छोटे छोटे ग्वाल, छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, बीच में मेरो मदन गोपाल, बीच में मेरो मदन गोपाल। छोटे छोटे ग्वाल, छोटे छोटे गैया छोटे छोटे ग्वाल, ये मेरो मदन गोपाल, ये मेरो मदन गोपाल, ये मेरो मदन गोपाल। ब्रह्मदेवाने काय केलं? झोपू नका, तुमचंही काही नाही, आज दर्शनाला गेले की तुम्ही थकले तिकडे आहे की नाही? ब्रह्मदेवाने काय केलं? काही गोपाळ आणि वासर लपून ठेवले. मी म्हटले आता खरं म्हणजे ब्रह्मदेव भगवंताची लीलाच पाहायला आले होते. मग ऐका माता भगिनींनो, भगवंताने काय केलं? जे गोपाळ आणि वासर लपवले होते ना, स्वतः भगवान परमात्मा त्या गोपाळाचं रूप घेतलं भगवंताने, वासराचं रूप घेतलं. कोणाला काहीच कळालं नाही. आणि मग काही नाही, आता बाकीच्या गाया, बाकीचे गोपाळ आणि हे भगवंत झालेले वासर आणि गोपाळ सगळे घरी आले. जे ते वासरू आपल्या गाईजवळ, जो तो गोपाळ त्याच्या घरी. कोण होतं? भगवान परमात्मा होता. 1 वर्षाने ब्रह्मदेव आले, 1 वर्षाने. आणि मग ब्रह्मदेवाने पाहिले तर म्हटले आपण लपवलेले इकडे सारखे दिसतात. म्हटले काय म्हणलं? मग ब्रह्मदेवाच्या लक्षात आलंय की भगवान परमात्माच या रूपाने नटलाय. या अवस्था ब्रह्मदेवाची नाहीये. वामन महाराज तुम्ही सांगितलं ना, मम वांशे जीवलोके जीवभूता सनातन सांगितलं ना. अहो सगळीकडे भगवंतच नटलेला आहे बरं का. पण त्याला तुम्हाला भक्त व्हावं लागेल ना, तेव्हा तुम्हाला हे लीला कळेल. सगळीकडे भगवान परमात्माच नटलेला आहे, लक्षामध्ये ठेवा. आणि म्हणून पुढे भगवंताने मग कालियामर्दन, कालियाला म्हणजे मारलं नाही बरं का देवाने. एक प्रकारे थोडक्यामध्ये सांगायचं म्हटल्यावर की जसं आता पंतप्रधानांनी गंगा आपली स्वच्छ केली ना, तसं भगवंताने त्या काळामध्ये हा उपदेश करून ठेवलाय आपल्याला. कारण तो कालिया त्या डोहामध्ये राहत होता ना, तर ते पाणी सगळं विषारी झालं होतं. वरून पक्षी जरी गेला ना तर मरून पडायचं, इतकं विषारी पाणी होतं. आणि मग भगवंताने त्याच्या ज्या पत्न्या होत्या त्या कालियाच्या, तर मग त्यांनी विनंती केल्यामुळे त्याला सोडून दिलं. आणि मग तो दुसरीकडे तिथून निघून गेला. कालियामर्दन म्हणजे ते यमुना नदी भगवंताने काय केलं? स्वच्छ केली, असा संदेश. आता मी पोरांना म्हणत असतो, अरे निदान आपल्या घरापुरतं झाडून घेत जा ते. हा तुम्ही सुद्धा माता भगिनीनं बरं का, निस्ता पंढरपुरात येऊन आपण इथं लई घाण नका करू बरं का. थोडं थोडं आपल्या पुरतं तरी जाणं आहे की नाही, समजले की नाही? नाही तर कृष्ण चरित्र ऐकून काय व्हायचंय? मग सगळं आपलं खाल्लेलं तसं. हा आणि थोडं भाकरी तुकड्याला मदत करता. आता तुम्हाला असा प्रश्न नाही का मी मग भाकरीला गेलो तो ऐकून कोण तुझं आहे की नाही? पण आपण माणसं किती घे, अहो एवढे माणसं तर घरी पाहुणे येते की नाही आपल्या तिथं. हा आपण किती चपळाई करतो घरी. मग इथं काय करायचं? 4-4 जणीनं जायचं तिकडं, त्यांनाही थोडी मदत होईल ना, आहे की नाही? 4 जण गेले तर काही कळणार नाही. आता पुरुषांना नाही जाता यायचं म्हणा, ते विचार करतात नाही का, वाढायचं वगैरे काम करतात. तर 4-4 जण, आता 4-4 जणांचं काय, उद्याच एकच दिवस राहिलाय ना आता काय. आणि दुपारी पारायणाला कोणीच नाही. आता शिंदे महाराजाला विचारा मग बाकीचं. आणि आज तर स्वयंपाकच नव्हतं, त्याच्यामुळे काय आहे की नाही, काय हरकत नाही. त्या गोकुळामध्ये असा नियम होता की इंद्राची पूजा करायची, इंद्राची. पण भगवंत म्हणाले की हा जो गोवर्धन आहे ना म्हटले पर्वत, त्याच्यामुळे पाऊस पडतो म्हटले, इंद्राची पूजा काय करायची करायची. आणि मग
सर्वांनी देवाचं ऐकलं आणि गोवर्धनाला प्रदक्षिणा केली, त्याची पूजा केली गोवर्धनाची. इंद्राला जेव्हा लक्षात आलं ना की यावर्षी गोकुळवासीने आपली काही पूजा यांनी काही केलंच नाही, त्याला राग आला आणि मग त्याने ना असा मुसळधार पाऊस सुरू केला. बरं का, आता सुद्धा पंजाबमध्ये काय भयानक परिस्थिती आहे ना, आहे की नाही, पूर परिस्थिती असं बऱ्याच वेळा होतं. असो, तर मग भगवंताने काय केलं, ही गोवर्धन लीला फार मोठी आहे भगवंताची. एका करंगळीवर भगवंताने गोवर्धन धरलाय, बाकीच्यांनी काठ्या लावल्या नाही असं नाही. भगवंताने आता ते गोपाळांना वाटलं आमच्या काठ्यामुळे, याची तर काय नाही, करंगळी फक्त आमच्या काठ्या आहेत नाही. भगवंताने थोडी अशी करून पाहिली का असं आहे. हे कशासाठी ह्या लीला सगळ्या समजून घ्यायच्या. हे जर सगळं समजलं ना आपल्याला तर आपल्या लक्षात येतं. नाहीतर मग आता गावात बरेच लोक राहतात, ते म्हणतात ना महाराज मायासारखं कोणीच नाही, मायासारखं कोणीच नाही. गावात तिथं जाऊन द्या, पण परमार्थ सुद्धा राहतात काही काही. पण ही सगळी लीला समजली ना तर महाराजांनी सांगितलं सगळे काम क्रोध काहीच राहत नाही. बरं का, सगळे मरून जातात, वैरी वगैरे सगळे मरून जातात, काही राहत नाही आणि शांतता, सुख, आनंद जीवनामध्ये प्राप्त होतो. अशा भगवंताने असंख्य लीला केल्या. आता एवढे दैत्य मारल्यानंतर तिकडे बैठका चालूच होत्या ना. आता एक रासलीला आपली राहिली, त्याच्यासाठी आता तुम्ही थोडंसं उठून उभं राहा, एक गवळण घेऊ आपण. काय करा, चार माणसाचे तिकडे महिला 4 जणी असे गोल गोल करा. म्हणजे थोडं पाय लागलेला मोकळं ज्याला नाही एवढे त्यांना मोकळं, पण आणि लगेच आपलं लग्न 1 मिनिटात कमस मारू, तुम्ही काय काळजी नका करू. पण ही नाचलेलं थोडी व्हायला पाहिजे ना, आहे की नाही. तुम्ही कमस मारायचे अजिबात आहे काही करू नका. वाटलंच तर विचारलं तर उद्या करू आपण. तिकडे नवरदेव नवरीचं आवडलं असेल, आवडलेलं आहे ना. हा थांबा, थोड्या वेळ थांबा, आम्हाला थोडं आता की नाही रासलीला करायची. 4 जणीचे फेर धरा, व्हिडिओ कॅमेरा चांगला धरा बरं का. चला 4 जणांचं करा, अशी गोल गोल करा 4 जणी आणि गोल गोल फिरायचं बरं का सगळे. एखादी वाढवत असली 4 मध्ये या 5वा. 4 जण झाले ना, 4 जण 5 जण धरले ना. व्हिडिओ कॅमेरा चांगला काढायचा, कमी नाही पडलं पाहिजे. खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी चारी तसे, खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी चारी तसे, धेनू सावळा जगचे धेनू सावळा
करा गोल मोठं गोल करा मध्ये जाऊ द्या मोठं गोल करा इकडे महाराष्ट्राला झाले खरोखर आज गवळणी चला हे पहा आता इकडे गोकुळामध्ये महाराष्ट्रीला झाली सर्व भगवत भक्ताला आनंद झाला पण तिकडे बैठकीवर बैठकी चालू होत्या ना मथुरे ते म्हटले आपला एक जण तिकडे जातोय आणि त्याला तिकडे जाऊन मरावं लागतं आता आपण असं करू म्हणे थोडं होतं डोकं त्यांना पण ते म्हणे शत्रू तिकडे असल्यामुळं आपल्या लोकांचा पराभव होतो मग शत्रूलाच आपल्या दारात आणायचं नाही आता कोणाला पाठवायचं ते म्हटले अक्रूराला पाठवायचं आणि मग अक्रूर रथ घेऊन नंदाच्या घरी येतात आणि मग त्या गवळणीला प्रश्न पडतो आणि त्या यशोदेला विचारतात गवळण म्हणती यशोदेला कोठे गेला बळा आणि मग नंदाची पट्टराणी यशोदा म्हणते बोले नंदाची पट्टराणी सत्य
विवल झाले मन लवकर हात घेऊन मथुरेच्या दिशेनं मला या गौरवण्याची अवस्था पाहत नाही. वेगे सांगून तुम्हाला इथे करायचं का खाली हात घ्या वर तुमचं उपर नाही घ्या खाली हात राहते त्या सतरंजीवर घ्यायचं पाठीमागच्या पाठीमाग सतरंजी आत लाईट मध्ये लाईट हे पहा ऐका 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 आत्ताची जी गवळण आहे ना बरं का ते तुम्ही ना घरी गेल्यावर एकदा ऐका बरं का. ज्यांना भगवंताबद्दल प्रेम निर्माण होत नाही ना त्यांनी ही गवळण एकदा ऐका. या नंदाचे अंगणी
मिळाल्या गवळणी. त्या गवळणीची अवस्था आहे नयनाच्या उदकाने भिजली धरणी. देव सुद्धा म्हणतात की मला या गोपींचा शोक पाहवत नाही. आणि मग वेगाने रथ मथुरेच्या दिशेने येतो. तिथे मोठा यज्ञ ठेवलेला असतो कौसाने. आता हा ना, मग तुम्ही परत म्हणायचं का काही सांग. बोलायचं का ना बोलता करा बोलायचं नाही ना. अहो नाही बसून राहू दे त्यांना खाली वाजवा ना मग तिथं. हे बघा ऐका ना, मी त्यांना आहे ना उभा राहून कंटाळे म्हणजे 8:45ला आवरायचं सांगितलं होतं. हे बघा 8:45 बरोबर. मग आता 1-2-3 मिनिटं राहिलेले आहेत आपले फक्त. तोपर्यंत खाली बसा म्हणा त्यांना म्हणते उभे ना करू. हा म्हणून हा असं 2 मिनिटं बसू द्या त्यांना. हा वर वर आत काय मी आरोळीचा तो येतो. तुम्ही काय काळजी नका करू ना. आपलं काही घरगुती इथं काय आपलं टीव्ही आहे का सिरियल चालली का काही आहे रेकॉर्डिंग गावातलं, पण ते आपली घरगुती तसं काही नाही की नाही असं. तर मग तिथे भगवंताला पहिल्यांदा एक परीट भेटतो. परीट तो राजवस्त्र घेऊन चाललेला असतो ना. तर एका कानात मारल्याबरोबर परीक्षित राजा विचारतो ते परीटाने काय केलं होतं ते. शेवटी काही नाही, मागच्या जन्मात. नाही आठवलं तुम्हाला परीटाने काय केलं होतं? नाही आठवलं? आठवलं ना. हा आठवलं का मावशी? अहो ते रामाची निंदा केली नव्हती का? पण तिथं रामाला काय नाही करता आलं. आता इकडे पूर्ण अवतार आहे ना, एका फटक्यात परिटाचा उद्धार. सुदाम माने त्याच्या घरी देव जातात बरे का, कुब्जाचा उद्धार. आणि मग रावण काय करतो, भगवंतावर एक हत्ती पाठवतो. हत्ती आता हत्तीच्या ध्यानात येतं आपला मागे एक जण असाच मगरीनं पकडला होता, तेव्हा यानं वाचवलं होतं. तो हत्ती त्याला वंदन करतोय भगवान परमात्म्याला आणि माग सरतो. मग बरेच मल्ल धावून येतात आणि बलराम कृष्ण दोघंही त्यांच्याशी युद्ध करतात. आणि शेवटी भगवान परमात्मा सरळ राजसिंहासनावर कंस बसलेला असतो. भगवंत राजसिंहासनावर जातात आणि त्या कंसाला खाली ओढत आणतात. आणि एक लत्तापहर केल्याबरोबर कंसाला यमसदनाला पाठवतात. गोपाल कृष्ण भगवान कंसाचा उद्धार. आता उग्रसेनाला गादीवर बसवतात. तिथून भगवान परमात्मा वसुदेव देवकीची कारागृहातून सुटका करतात. आणि महाराजांनी सांगितलं की मग भगवान परमात्मा गुरुकुलमध्ये जातात, सांदीपणे उज्जैनला बरं का. 14 विद्या 64 कला शिकतात. आणि मग पुढे भगवान परमात्मा द्वारका नगरीची निर्मिती करतात. तर इकडे विदर्भामध्ये भीष्मक किंवा भीमक नावाचा राजा आहे कौंडिन्यपुरामध्ये. त्याला रुक्मिणी नावाची अतिशय सुंदर अशी कन्या आहे आणि तिला 4 भाऊ आहेत दुसरे. त्यातला जो रुक्मी आहे, रुक्मिणीचा भाऊ रुक्मी, तर त्याची एक इच्छा असते की माझी ही जी बहीण आहे तर ती मला शिशुपालाला द्यायची. शिशुपाल हा भगवंताच्या आत्याचा मुलगा आहे. त्याची इच्छा असते. पण या रुक्मिणीने भगवंताची कीर्ती ऐकलेली असते, कीर्तिमुख ब्राह्मणांकडून. आणि म्हणून तिने मनोमन ठरवलेलं असतं की मला भगवान श्रीकृष्णच पती हवाय. तिने हे मनोमन ठरवलेलं असतं. एक आपल्याला कविता होती, त्या कवीनं खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. ही काय म्हणते रुक्मिणी, ऐका बरं का. शिशुपाल नवरा नवरी मी, श्रीकृष्ण नवरा नवरी मी.
सगळ्यांना. बरं हे कळलं का तुम्हाला? इथे ठेवा थोडे. रुक्मिणी काय म्हणते कळलं का माता भगिनींनो? शिशुपाल नवरा नवरी मी, श्रीकृष्ण नवरा नवरी मी. काय अर्थ होतं सांगा बरं. आता शिशुपाल नवरा नवरी मी, श्रीकृष्ण नवरा नवरी मी, काय अर्थ होतो याचा? हे पहा ऐका लगेच मंगलाष्टक आहे. शिशुपाल नवरा न वरी मी, मी त्याला वरणार नाही. कळलं का? थोडं थांबायचंय. शिशुपाल नवरा न इथं थांबायचं. वरी मी, श्रीकृष्ण नवरा नवरी मी. श्रीकृष्ण नवरा असेल तर मी नवरी व्हायला तयार आहे. शिशुपाल नवरा असला तर नवरी मी. किती भारी आहे ना कवीचं लिखाण. परत ऐका, घरी जाऊन सांगा. शिशुपाल नवरा नवरी मी, श्रीकृष्ण नवरा नवरी मी. घरी जाऊन फोन करून सांगा बरं का. आणि मग रुक्मिणीने भगवंताला पत्र पाठवलं. आता आमचे शिंदे महाराज म्हटले होते ते 7 श्लोकांचं काय करणार. 7 श्लोकाचं पत्र पाठवलं सुदैव नावाच्या ब्राह्मणाजवळ भगवंताला. इतकं सुंदर आहे. कधी जर भागवताचं तुम्हाला ऐकता आलं पत्र घरी एकट्या जण वाचा, एकट्या असताना. हा सुंदर पत्र लिहिलं. पहिलं प्रेमपत्र. असं नाही लिहिलं फूल तुम्हे भेजा है. पोरं म्हणले काय फूल नाही, तसं नाही ते पत्र. आता तुम्हाला नसनच माहिती ते गाणं, त्याच्यामुळे तुम्ही तरी काय करणार. पोरांना कळत फूल तुम्ही भेजा है असं नाही पत्र ते. बरं का ते सुंदर आहे. म्हणजे संपूर्ण भगवंताची कीर्ती त्याच्यामध्ये वर्णन केलेली आहे लक्ष्मीने. भगवंताच्या हातात पत्र पडल्या बरोबर क्षणाचा विलंब न करता भगवान परमात्मा कौंडिण्यपुरामध्ये येतात. इकडे शिशुपालाबरोबर लग्नाची सगळी तयारी झालेली असते. परंतु आदल्या दिवशी देवीच्या दर्शनाला जातात ना, म्हणून रुक्मिणी काही दासी घेऊन समवेत अंबिकेच्या दर्शनाला आले. आणि काय नमिली अंबिका निघाली बाहेर.